श्रीराम जय राम जय जय राम। संत हे चालते बोलते देवच आहेत. व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा. साधनावर जोर द्यावा. स्वतः कोण याची ओळख करून घ्यावी. भगवंतापरते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते. निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू. माझ्या मुखी राम आला या परते दुसरे भाग्य ते कोणते. हृदयात स्फूर्ती येऊनच आपण राम बोलतो. मग आमच्या मुखात राम आला तर हृदयात नाही असे कसे म्हणावे. तुम्ही मला उपनिषदांतले सांगा म्हटले तर कसे सांगू. ज्याने जे केले तेच तो सांगणार. एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार. संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो. आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो. संत हे देहाचे रोग बरीच करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात. संत हे चालते बोलते देवच आहेत. संतांच्या देहाच्या हालचालींना महत्त्व नाही. भगवंतांचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय. हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच खरे संतांचे कार्य होय. संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही. संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात. सूर्याचे तेज कमी होते आहे हे शास्त्रज्ञ म्हणतात, पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे. श्रीमंत आईबापांच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते. त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते. एकूण योनी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्य जन्म येणे कठीण आहे. मनुष्य जन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे. म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा. त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी. संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे. पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही. आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही. ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे. संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागेलच. ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल. म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल. श्रीराम जय राम जय जय राम. चिंतन. बालपण खेळण्यात, तरुणपण उन्मादात आणि वृद्धत्व चिंतेत सरते असे वर्णन आद्य शंकराचार्यांनीही केले आहे. काळाचा हा गुणधर्मच आहे की तो चिमटीतून वाळू निष्ठावी तितक्या वेगाने निष्ठत असतो. त्यामुळेच ते आपल्याही लक्षातही येत नाही. गेलेला क्षण कधीच परत येत नाही.
एक एक क्षण सरता सरता आयुष्य शेवटाला येतं, तेव्हा आपण भानावर येतो, पण ते उरलेलं आयुष्यही झपाट्याने कधी संपून जातं तेही लक्षात येत नाही. आपल्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या या कालप्रवाहाचे आपण साक्षी असूनही भ्रममोहासक्तीमुळे त्याची जाणीव आपल्याला होत नाही. पूज्य बाबा बेलसरे लिहितात, वस्तूमध्ये सारखा बदल होत असून देखील आपल्याला ती स्थिर दिसते. हा मानवी बुद्धीचा एक भ्रमच म्हणायला हरकत नाही. ज्या शक्तीने वस्तूमध्ये क्षणोक्षणी बदल घडतो, पण तिचे वस्तू पण टिकल्यासारखे दिसते, त्या शक्तीला काळ असे म्हणतात. एका आत्मस्वरूपा वाचून विश्वामध्ये दृश्यपण दिसणारे सर्व काही काळाच्या सत्तेखाली वावरते. काल अनंत आहे. आपला देह कालाधीन आहे हे ओळखून जो भगवंताचा आश्रय घेतो, तोच फक्त कालाला ओलांडून जातो. श्रीराम जय राम, जय जय राम. श्री रामनवमीचे प्रवचन भाग 1. आज रामनवमी आहे. आपण ती आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतो. आज रामजन्म झाला. आता पुढच्या रामजन्मापर्यंत आपला हा आनंद टिकेल असे आपल्याला मनापासून वाटते का? आपली भीती, काळजी, तळमळ दूर झाली का? जर झाली नसेल तर हा रामजन्माचा आनंद, उत्साह त्या दिवसापुरताच आहे असे म्हणायला पाहिजे. मग आपण रामजन्म महिनाभर जरी साजरे करीत राहिलो तरी त्याचा काय उपयोग? खऱ्या अर्थाने जर आपण रामजन्म साजरा केला नाही तर त्यामुळे मिळणारा आनंद कायम कसा राहील? वाजंत्री लावून व्यावहारिकदृष्ट्या साजऱ्या केलेल्या इतर उत्सव समारंभांचा आनंद जसा तेवढ्यापुरताच टिकतो, त्याप्रमाणेच जर रामजन्माच्याही उत्सवाचा आनंद राहिला तर आपल्या पदरात काय पडेल? उत्सवाकरता केलेली खटपट आणि दगदग इतकेच ना. भगवंताला त्याच्या उत्सवाची जरुरी नसते. म्हणून मी म्हणतो, रामजन्माचा उत्सव साजरा करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. ती व्यावहारिकदृष्ट्या साजरी करू नये. श्रीमंताप्रमाणे गरिबांना, लहानांना, त्याचप्रमाणे मोठ्यांना तो साजरा करताना आपलेपणा वाटेल. तसेच ज्या योगाने रामनामाचे प्रेम उत्पन्न होईल, भक्तिभाव वाढेल आणि आपापसात प्रेम निर्माण होईल, अशा रीतीने उत्सव साजरा करावा. प्रत्येक माणसाला आचरणात आणता येईल असेच रामचरित्र आहे. सुष्ठांचे रक्षण करणे हा खरा धर्म होय आणि त्यासाठीच भगवंतांनी अवतार घेतला हे तत्व आपण समजून घेतले पाहिजे. आपला राम हा देवघरात किंवा मंदिरात नसून प्रत्येकाच्या हृदयात आहे हे जाणून त्याप्रमाणे व्यवहारात वर्णन ठेवले तरच रामजन्म साजरा करण्याचा खरा उपयोग झाला असे म्हणता येईल. परंतु आपले कसे होते बघा. आपल्याला डोळे असून प्रकाश दिसू शकत नाही, कारण त्यावर विकारांचा पडदा येतो. डोळ्यांवर दृष्टी कमी करणारे आच्छादन येते आणि डॉक्टर ते ऑपरेशन करून दूर करतात. परंतु ज्याप्रमाणे ऑपरेशन झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलेले औषध, पथ्यपाणी वगैरे चालू ठेवायला लागते, त्याप्रमाणे नीती धर्माचे आचरण ठेवून साधू संतांनी सांगितलेले नाम अत्यंत आवडीने घेणे जरूर आहे. रामजन्माच्या निमित्ताने तुम्ही आपल्या अंतःकरणात पेरलेल्या नामरूपी बीजाची वाढ कशी होईल इकडे लक्ष द्या. प्रत्येक वर्षाच्या रामजन्माबरोबर रामनामाच्या
प्रेमाची वाढ होऊन त्यामुळे मिळणाऱ्या आनंदात अधिकाधिक भर पडावी, हेच रामजन्माच्या उत्सवाचे खरे फळ होय. राम करता आहे ही भावना दृढ होऊन रामनामात जास्तीत जास्त रमणे, हीच रामजन्म साजरा केल्याची फलश्रुती होय. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.